आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या भागामध्ये आपण बघूया हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी कशी करायची। हिवाळ्याचा सीझन सुरू झाला की हरभऱ्याची भाजी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होते आणि अशी ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी खायला अतिशय पौष्टिक असते, चवीला अतिशय छान लागते आणि बघा करायला पण खूप सोपी आहे। त्यासाठी अशी हरभऱ्याची कोवळी पानं आणायची आणि आणल्यानंतर आधी ती अशा प्रकारे जमिनीवर थोडीशी झटकायची किंवा आपटायची, म्हणजे आळ्या किंवा काही कचरा असेल, धूळ असेल तर ती खाली बसते। आता अशा प्रकारे जे जाड जाड देठं आहेत भाजीची ती काढून घ्यायची आणि कोवळी कोवळी पानं फक्त आपल्याला भाजी करण्यासाठी घ्यायची आहेत। नंतर चांगली स्वच्छ ही भाजी धुवून घ्यायची 2 पाण्याने आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं भाजी ठेवायची, म्हणजे जी धूळ वगैरे आहे ती खाली बसते। आता कढई घ्यायची आणि त्यामध्ये तेल टाकून एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून तेलात चांगले परतून घ्यायचे आणि जी भाजी आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेली ती यामध्ये टाकायची। आता भाकरी चपाती झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये देखील ही हरभऱ्याची भाजी तुम्ही करू शकता। आता ही चांगली अशी परतून घ्यायची। आता भाजी करण्याच्या 1 तास आधी आपल्याला साधारणपणे 4 चमचे भरून तूर डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। तर ही बघा भिजवलेली तूर डाळ आहे, आता ती आपण यामध्ये टाकायची आहे। पाणी काढून टाकायचं आणि तूर डाळ जी आहे भिजवलेली ती यामध्ये टाकायची। बऱ्याच ठिकाणी या भाजीमध्ये चणा डाळ भिजवून वापरतात, म्हणजे जी हरभऱ्याची डाळ असते ती भिजवली जाते 1 तास आणि त्यानंतर ती वापरतात, पण इथे मी तुरीची डाळ वापरलेली आहे। तुम्हाला जी आवडते खायला ती तुम्ही या ठिकाणी या हरभऱ्याच्या भाजीमध्ये टाकू शकता। आता डाळ टाकल्यानंतर पुन्हा चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे। मिठाचा अंदाज येत नसेल तर भाजी झाल्यानंतर देखील तुम्ही मीठ टाकू शकता, कारण पालेभाजी ही झाल्यानंतर अगदी थोडीशी होते, त्यामुळे मीठ तुम्हाला टाकायचा अंदाज नसेल पालेभाजीमध्ये तर तुम्ही शेवटी भाजी झाल्यानंतर देखील टाकू शकता। आता पाण्याचा हबका मारायचा थोडासा आणि झाकून ही भाजी मंद आचेवर आपल्याला साधारणपणे 6 ते 7 मिनिटं वाफेमध्ये शिजू द्यायची। झाकण टाकल्यानंतर जी वाफ जमा होते त्या वाफेमध्ये ही भाजी शिजते। थोडंसं पाणी जे आहे तर ते मात्र आपल्याला टाकायचं, मंद आचेवर भाजी शिजू द्यायची। एक साधारणपणे 6 ते 7 मिनिटांनंतर बघा ही भाजी तयार आहे। भाजी झाल्यानंतर शेवटी थोडंसं तेल सोडायचं आणि त्या तेलामध्ये साधारणपणे 1 मिनिट ही भाजी पुन्हा अशी परतून घ्यायची, यामुळे हरभऱ्याची भाजी चवीला खूप सुंदर लागते। तर अशी ही आपली कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची भाजी तयार आहे। ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता। नक्कीच या हिवाळ्याच्या सीझनमध्ये अशी ही हरभऱ्याची भाजी तुम्ही देखील करून बघा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, रेसिपीला लाईक करा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।